स्पर्धा परीक्षांची तयारी करताना मराठी व्याकरणावर तर हमखास प्रश्न विचारले जातात, नाही का? पण व्याकरण समजून घेण्याआधी आपल्याला भाषेचे जे काही मूळ आधारस्तंभ आहेत ते नीट समजून घ्यायला हवेत. चला तर मग आज आपण हेच अगदी सोप्या भाषेत समजून घेऊया. एक क्षण विचार करा. आपल्या डोक्यात सतत काहीतरी सुरू असतं, बरोबर? कधी विचार येतात, कधी भावना दाटून येतात, कधी नवनवीन कल्पना सुचतात. पण हे सगळं आपण इतरांपर्यंत पोचवतो तरी कसं? याचं उत्तर अगदी सोपं आहे आणि ते आहे भाषा. ओके, तर मग आपण ज्या भाषेबद्दल बोलतोय ती नेमकी आहे तरी काय? म्हणजे परीक्षेच्या दृष्टिकोनातून आपल्याला तिची अचूक व्याख्या माहिती असायलाच हवी. चला बघूया. अगदी सोप्या भाषेत सांगायचं झालं ना, तर भाषा म्हणजे आपल्या विचारांचं, आपल्या भावनांचं एक वाहन आहे, एक माध्यम. यातूनच आपण आपले अनुभव, आपल्या कल्पना एकमेकांपर्यंत पोहोचवतो. आणि हो, ही व्याख्या खूप महत्त्वाची आहे, कारण या मूलभूत संकल्पनेवर सरळ सरळ प्रश्न विचारले जातात. आणि यात एक गंमत आहे माहितीये. भाषा हा जो शब्द आहे ना, त्याच्या मुळातच त्याचा अर्थ लपलेला आहे. हा शब्द आलाय संस्कृत धातू भाषपासून. आणि भाष म्हणजे काय? तर बोलणे. याचाच अर्थ बोलणं हा भाषेचा आत्मा आहे, तिचा मूळ गाभा आहे. पण एक गोष्ट लक्षात घ्या, भाषा म्हणजे काही नियम आणि शब्दांचा साचा नाहीये. ती काही स्थिर नाहीये. उलट ती सतत बदलत असते, वाहत असते, अगदी एखाद्या नदीसारखी. हो, भाषेचा हा जो प्रवाही स्वभाव आहे ना, तो समजून घेण्यासाठी नदीचं उदाहरण अगदी चपखल बसतं. म्हणूनच म्हटलं जातं की भाषा नदीच्या प्रवाहाप्रमाणे असते. हे असं का म्हणतात? कारण बघा, नदी जशी सतत वाहत असते, वळण घेत असते, तशीच भाषाही सतत बदलत राहते. तिचा प्रवाह कधीच थांबत नाही. आणि महत्त्वाचं म्हणजे कधीकधी व्याकरणाच्या नियमांना सुद्धा ह्या प्रवाहासाठी थोडं वाकावं लागतं, मुरड घालावी लागते. हा जो भाषेचा प्रवाहीपणा आहे ना, यावर परीक्षेत हमखास प्रश्न येतो. त्यामुळे हे नदीचं उदाहरण पक्क लक्षात ठेवा. बरं, भाषा नदीसारखी वाहते हे तर कळलं. पण मग प्रश्न असा येतो की या वाहत्या शब्दांना, या प्रवाही ध्वनींना आपण पकडून कसं ठेवणार? त्यांना कायमस्वरूपी कसं जपणार? आणि इथेच आपल्या मदतीला येते लिपी. लिपी म्हणजे काय? तर आपण जे काही बोलतो त्या बोलण्याला, त्या ध्वनींना चिन्हांमध्ये बंध करून ठेवण्याची एक पद्धत. विचार करा, केवढा मोठा शोध आहे हा. यामुळेच आपण ध्वनींना एक दृश्य रूप देऊ शकलो आणि त्यांना लेखनातून जपून ठेवू शकलो. हा सगळा प्रवास कसा होतो ते पाहूया. सगळ्यात आधी येतो ध्वनी, म्हणजे आपल्या तोंडातून निघालेला आवाज. मग येते लिपी, जी त्या आवाजाला एका विशिष्ट चिन्हाने दाखवते. आणि शेवटी येतो अर्थ, जेव्हा आपण ते चिन्ह वाचतो आणि त्याचा अर्थ समजून घेतो. ध्वनी, लिपी आणि मग अर्थ, असा हा प्रवास आहे. ओके, मग आपल्या मराठी भाषेचं काय? मराठीसाठी कोणती लिपी वापरली जाते? इथे एक इंटरेस्टिंग गोष्ट आहे. मराठीसाठी खरं तर 2 प्रमुख लिपी ओळखल्या जातात. चला बघूया त्या कोणत्या आहेत. ही बघा, एका बाजूला आहे देवनागरी आणि दुसऱ्या बाजूला मोडी. देवनागरी लिपीला बाळबोध लिपी असंही म्हणतात. का? कारण ती इतकी सोपी आहे की लहान बाळाला किंवा मुलालाही सहज समजावी. आणि याच लिपीत आपण आज मराठी लिहितो. दुसरीकडे आहे मोडी लिपी. तिला धावलिपी म्हणतात, कारण पूर्वीच्या काळी प्रशासकीय कामकाज जलद गतीने करण्यासाठी, अक्षरशः धावल्यासारखं लिहिण्यासाठी या लिपीचा वापर व्हायचा. या दोन्ही लिपींची पर्यायी नावं आणि त्यांची वैशिष्ट्य परीक्षेसाठी खूप महत्त्वाची आहेत. लक्षात ठेवा, बाळबोध म्हणजे देवनागरी आणि धावलिपी म्हणजे मोडी. चला, आतापर्यंत आपण ज्या संकल्पना पाहिल्या त्या परीक्षेत कशा विचारल्या जातात ते प्रत्यक्षात बघूया. म्हणजे आपल्याला अंदाज येईल. हे काही मागच्या परीक्षांमध्ये आलेले खरेखुरे प्रश्न आहेत. हा बघा पहिला प्रश्न. विचार, भावना, अनुभव व कल्पना व्यक्त करण्याचे साधन म्हणजे रिकामी जागा होय. काय वाटतं, आठवतंय का? आपण अगदी सुरुवातीलाच यावर बोललो होतो. बरोबर. याचं उत्तर आहे भाषा. बघितलात, अगदी थेट व्याख्येवर प्रश्न आला आहे. म्हणूनच म्हणतो की मूलभूत संकल्पना पक्क्या करणं किती महत्त्वाचं आहे. आता पुढचा प्रश्न बघूया. तर आपल्या नदीच्या उदाहरणावरच आहे. प्रश्न आहे, भाषा नदीच्या प्रवाहाप्रमाणे असते कारण, आणि खाली 4 पर्याय दिले आहेत. काय असेल बरे याचं कारण? अगदी बरोबर. उत्तर आहे भाषेमध्ये बदल होत जातात. कारण नदीप्रमाणेच भाषाही सतत बदलत असते, प्रवाही असते. म्हणजे बघा, आपण जे काही मुद्दे पाहिले थेट त्यावरच हे प्रश्न विचारले गेले आहेत. आणि हे सगळं पाहिल्यावर शेवटी एक विचार मनात येतो की जर भाषा खरोखरच नदीसारखी सतत बदलत असेल तर आजपासून 100 वर्षांनी आपली मराठी भाषा कशी असेल?
आज आपण जे शब्द वापरतो, जसं बोलतो, ते तेव्हाही